नमस्कार मित्रांनो, तर आज बिर्याणीचा बेत केलाय. बहिणी साहेबांनी आदेश दिला बिर्याणी बनवायची. हे बघा आमच्या ताई साहेब आणि आमचे जेव्हा भावाचे मित्र निलेश भैया अवघडे वाटेल. स्माइल दे इकडे निलेश भैया. आणि थोडासा हातभार बिर्याणीला अश्विनी ताई साहेब. तिकडे स्माइल द्या ताई साहेब. अशा प्रकारे चालू आहे, दाखवतो तुम्हाला. अशा प्रकारे कांद्याला आपण लाल करणार आहोत, म्हणजे तसं लाल नाही, परतून लाल करणार आहे. प्रकारे चिकनला आपण मसाले लावून आता आपण शिजायला टाकणार आहोत. कांदा मसाल्यामध्ये चिकन अशा पद्धतीने. त्यानंतर फ्रीजमध्ये आपण असं मॅग्नेट करायला ठेवलेलं आहे 10 मिनटं आपण, जेणेकरून ते व्यवस्थित मॅग्नेट होईल. चिकनला आपण कढईमध्ये टाकून आता त्याला आपण शिजवणार आहोत. राईस पण आपण शिजायला टाकलेला आहे. त्यानंतर थोडं आपण फ्रायला पलटी मारणार आहोत. राईस शिजलेला आहे आपला. त्यानंतर आपण आता कढईवर प्लेट ठेवणार आहोत, जेणेकरून ते लवकर शिजेल. आमची गँग बघा कशी बसली आरामात. असं वाटतं त्यांना गडद जिंकून आलेत ते. सगळं भात करतात चाळणीत हळून. ते वड रे तू ह्याच्याने झाऱ्याने वड. झारा दे वड हातात दे. अरे घे ना. दिनचाट कसं रे तिचा व्हिडिओ. अशा प्रकारे आपण आता दम देणार आहोत, जेणेकरून पहिलं राईस टाकून त्याच्यानंतर आपण कढईतला मसाला याच्यावर टाकणार आहोत, जेणेकरून त्याला व्यवस्थित अजून 10 मिनटं शिजाय ठेवणार आहोत. अशा प्रकारे आपली बिर्याणी झालेली आहे. इंग्लिश त्याच्यावर कोथिंबीरीचा हे शेप देतोय लूक येण्यासाठी. आजचा बेत एकदम सक्सेसफुल झालेला आहे आणि अचानक घडलेलं आहे. असं काय प्लॅन ठरवून नव्हतं झालं. बघा बरं किती लुक आला मस्त बिर्याणीला. त्यानंतर आपण प्रकारे दम बिर्याणी 10 मिनटं आपण ठेवलेली आहे आणि घरचे ओरडू नये म्हणून एकदम क्लीन असं आपण किचन ठेवलेलं आहे. आणि आमचे जेव्हा भावाचे मित्र वा किती ओरडा खाण्यासाठी प्रयत्न चालू पार्टी करतोय म्हणलं आम्हाला काम करणं म्हणजे. हो राईट ते मित्राचं घर म्हणजे आपलं घर. येस माय लवकर युट्यूब वर पैसे चालू झाले पाहिजे असं तुम्ही त्याला व्हायरल करून टाका. त्यानंतर थोडं दही उरलं होतं. निलेश म्हणला कोशिंबीर करू थोडी. एवढी कोशिंबीर केली. त्यानंतर बिर्याणी रेडी झाली आपली. निलेश बघा सगळ्यांना वाढायचं काम करतोय. अशा पद्धतीने बिर्याणी एकदम सक्सेसफुल आणि एकदम टेस्टी झाली. ती सुंदर बिर्याणीचं नियोजन झालं. सर्वांनी मदत केली, एकजूट केली, त्यानुसार बिर्याणी झालेली. आणि तुम्हाला व्लॉग आवडला असेल